टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पावसाने महाराष्ट्र गाठला असला तरी विदर्भ मात्र अजूनही कोरडाच आहे आणि पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी तर करून ठेवली आहे विदर्भातील, मात्र 80% पेरण्या ज्या आहेत त्या अजूनही रखडल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। एकंदर जर आपण बघितलं तर पाणी पातळीचा जर विचार केला तर पाण्याची पातळीसुद्धा विदर्भामधील धरणांमध्ये कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। अजूनपर्यंत विदर्भामध्ये पाऊस बरसलेला नाही आहे, त्यामुळे जे आहेत ते शेतकरीसुद्धा चिंतेमध्ये असल्याचं चित्र एकंदर पाहायला मिळते आहे। 80% पेरण्या ज्या आहेत त्या रखडल्या आहेत। ज्यांनी अशा प्रकारे पेरणी केली, धूळ पेरणी ज्याला म्हणतात, ती जर केली असली तरी पाऊस जर आला नाही तर ही पेरणी वाया जाण्याची शक्यतासुद्धा वर्तवली जात आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसानसुद्धा होण्याची जे चित्र आहे ते पाहायला मिळते आहे। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर पूर्व विदर्भामधील जो पाण्याचा साठा आहे तो कमी होताना सुद्धा पाहायला मिळते आहे आणि आज हवामान विभागाने पावसाचा अंदाज जरी व्यक्त केला असला तरी तो कितपत बरसेल आणि किती पाऊस येईल याकडे सुद्धा आता लक्ष लागलेलं आहे। निम्मा जून महिना संपलेला आहे, अजून पेरण्या पूर्ण झालेल्या नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे चिंतेचं वातावरण जे आहे ते घोंगावताना पाहायला मिळते आहे। त्यातच तापमानाचा जर विचार केला तर काहीशा तापमानात सुद्धा वाढ झालेली आहे। जवळपास 37 अंशापर्यंत तापमान जो आहे ते सुद्धा पोहोचलेलं आहे। एकंदर म्हणजे विदर्भावर पाऊस का रुसला अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना दिसून येत आहे आणि विदर्भवासी आता या चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत आहे जेणेकरून त्यांच्या पेरण्या पूर्ण होईल। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।